आणि 150हून अधिक भागधारक उपस्थित होते। निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे। बँकेच्या एकूण ठेवीदारांपैकी 50%हून अधिक ठेवीदारांना त्यांची संपूर्ण पैसे रक्कम काढता येईल, तर उर्वरित ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून 25,000 रुपये काढता येणार आहेत। ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखा आणि ATM या दोन्ही माध्यमांचा वापर करू शकतात। या व्यतिरिक्त RBIने प्रशासक सल्लागार समितीचीही पुनर्रचना केली आहे। रिझर्व्ह बँक या बँकेबद्दलच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तसंच बँकेतील ठेवीदारांच्या हितासाठी आवश्यक ती पावलं उचलत आहे, असं RBIने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। 13 फेब्रुवारीला RBIने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेवर सर्वसमावेशक निर्बंध लागू केले आणि बँकेला बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश दिले होते।